ओए होए ओए बस भी कर। ओए कितना सजेगा। ओए यार देखो वो सज तो ऐसे रहा जैसे इसकी शादी हो। ओए ओए भाभी से मिलने थोड़ी जाना है और सिर्फ फोन पे बात ही होने की रहा। अरे अरे बाबा व्हिडिओ कॉल कर काय कर व्हिडिओ कॉल आणि बरं काय व्हिडिओ कॉल करणार म्हटलं सेंटिमेंट लाव मस्त आता मित्र लाव अरे नाही बाबा, ती जर घरात असेल तर नाही बोलता येणार आणि मी काय स्वतःहून नाही फोन करणार तिला. ती करलच मग करीन फोन तिला. आणि हा आजा एक काम करतोस का, माझ्या फोनवरनं फोन कर, म्हणजे काय घरात कोणाला डाऊट यायचा नाही. हा लाव फोन. अरे नको तिच्या फोनवर फोनच नको करायला, उगाच घोळ नको ना. हा मी काय म्हणतो, राहुलाच्या फोनवरून बोलतो तिच्याशी. ठरलं लाव माझ्या फोनवर बिंदास लाव भावा फोन माझ्या फोनवर. अरे अरे तू नाही मग आमच्या गावातलं उबलाक. हा विक्या, काय म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही. राहुल नप्पी विक्रम अण्णा हे प्रशांत करायला पाहिजे येणार नोडरी याला बोलतात प्लॅनिंग. बोर्ड करा मॅडम लगेच लागायला लागले. अण्णा अगोदर प्लॅनिंग प्लॅनिंग मी आता दुकानातच जात नसतो. बापूसनी पोराच्या आयुष्याची काही चिंताच नाही. देवा असला कसला बाप दिलायस माझ्या वाट्याला तू. मी आता बापूसनी सांगणारच आहे, माझ्या डोक्यात जाऊ नका. हा डोक्यात तू लावू नकोस माझ्या. हे शर्ट घाल आणि चल दुकानात. मी नाही येणार. मग घरातलं बाहेर व्हायचं. असल्या धमक्यांना मी काय घाबरत नसतो. ही धमकी नाहीये, फुल अँड फायनल सांगतोय तुला. आज रविवार आहे, दुकानात गर्दी असते. आज जर तू दुकानात आला नाहीस तर मग तू आहे आणि मी आहे. बघा देवा, बघा कसं पोराला बोलते ती. लग्नाचं वय झालेल्या पोराला कुठला बाप असा कधी बोलतो का कुठं? चपलीने ठाणी आता. लग्नाचं वय झालंय. अरे नुसतं वय वाढून काय उपयोग आहे? तसं करतोच नको का? मी मस्त करीन काय पण तुमचा सपोर्ट मिळाला नको वय. आम्हाला सपोर्ट करायला आमचा बाप नव्हता आला. आमचं आम्हीच केलं ना. अरे त्या आज्याचा इक्याचा काहीतरी आदर्श घे. स्वतःच्या हिमतीवरती मिलिटरी मध्ये भरती झाली. तुला तर ते काय जमत नाही. निदान तुला जे जमतंय ते तरी कर. रावल्या गप गुमान दुकानात ये. 5व्या मिनिटाला जर दुकानात आला नाहीस तर बघ. आईला बापू दरवेळी इक्याचं नाही तर आज्याचा आदर्श सांगतात. यांना कुठं माहित आहे की दोघ जण माझा आदर्श घेऊन भरती झालेत ती. हा हॅलो राहुल्या, बोल की शीतल. आज रविवार हाय. माहितीये, आताच बापू सांगून गेलेत. अरे आज आजाचा फोन येईल ना, मला आजा संग बोलायचंय. मग बोल की. माझी कशाला परमिशन घेतेस? अय मी काय परमिशन घेत नाही, सांगते तुला. अरे ते कसं आहे, मी माझ्या मोबाईल वरून फोन करू शकत नाही ना. घरच्यांचा जर का फोन आला आणि नेमका फोन वेटिंग वर लागला तर 1000 प्रश्न विचारतील मला. म्हणून तुझ्या मोबाईल वरून फोन करायचा. हा मग कर की. पण राहुल्या, तुम्हाला भेटणार कसा? हा ऐक, आजाला 11 वाजता मोबाईल मिळतो. तू एक काम कर, 11 वाजता मला महादेवाच्या मंदिराच्या इकडे भेट. आपण तिकडनं आजाशी बोलू. हा ये तू. पण राहुल्या, अजिबात विसरू नको हा. शीतल, एक परीस मी श्वास घ्यायचं विसरीन, पण तू सांगितलेलं काम अजिबात विसरणार नाही. थँक्यू राहुल्या. मेन्शन नॉट.
आज तर रविवार आहे ना, दुकानात तर जावंच लागणार. देवा, अरे कसले धर्म संकटात टाकलंयस तू मला. आता काय करू? दुकानात जाऊ का शीतलला भेटू? देवा, थांब, मी जरा विचार करतो. हा देवा, एक काम करतो, आधी दुकानात जातो, मग 11 वाजता बापूंना टांग देऊन शीतलला भेटायला जातो. हा, वा वा रावल्या, वा काय सुचलंय मला. हा, माझी स्वतःचीच पाठ थोपटवून घ्यावीशी वाटते. भैया, आणि इतक्या सकाळी? गुड मॉर्निंग फौजी. काय झाली का नाही सकाळ? हो, मग कसं चाललंय ट्रेनिंग? चाललंय की चांगलं. गुड गुड. मग आठवण बिठवण येते का नाही? आठवण कोणाची? गाववाल्यांची. हा, मग फोन बिन पण येतच असतील की? कुणाचा? गाववाल्यांचं. इथं फोन अलाउड नाही ना. हा, आय नो आय नो आय नो. पण गुपचूप गुपचूप चालत असतील की? नाही चालत. बर. मग एनिथिंग स्पेशल? काय नाही, तुझ्याकडेच. आमच्याकडं काय बाबा, चाललंय आपलं. अरे अजिंक्य, तुला एक गोष्ट सांगायची राहिलीच. काल शीतल आली होती आमच्याकडं. काय? टीव्ही लेटर घेऊन. कसलं? आता आम्हाला थोडी तुझ्यासारखं भरतीचं लेटर येणार आहे. अरे अभिनंदनाचं लेटर घेऊन आली होती. कशाबद्दल? अरे मी ऊसतोड कामगारांना मदत केली होती ना, त्याच अभिनंदन करायला आली होती. हा, आम्ही पण थँक्यू म्हणलो बर का. आता एवढ्या लांबनं कोणीतरी आनंदानं प्रेमानं अभिनंदन करायला येतं, आपण पण हे तिकीट पाळले पाहिजेत ना, म्हणून. हॅलो हॅलो, ऐकतोस ना? हा. तस शीतल बरोबर बरंच बोलायचं होतं, पण नेमकं मी कामात होतो. पण नंतर लक्षात आलं शीतल समोर काय महत्वाची काम. हा, दिली सगळी बाजूला झटकून आणि तिला म्हणलं, शीतल चला चहा घेऊ. तर शीतल काय म्हणली माहितीये का? हर्षवर्धन, आता नको चहा, नंतर घेऊ की कधीतरी. आजा, मला माहिती तुझा विश्वास बसणार नाही. हे बघ, कधी झाला चुकून माकून फोन तर विचार, आले होते का नाही आमच्याकडे अभिनंदन करायला.